सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे ज्या अनंत लीळा परमेश्वर करत आहात, त्या लीळेंमधून आपल्याला जो समज दिलेला आहे, ज्ञान दिलं आहे, बोध दिला आहे, जाणीव करून दिली, ती जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर करंजखेडला आहे आणि करंजखेडला असताना अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या, अनेक लीळा परमेश्वराने केल्या आणि त्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समज देतात, ज्ञान देतात, बोध देतात. आणि या बोधातूनच आपण जर आपल्या जीवनात ती समज, तो आचार, तत्व, सिद्धांत जर उतरवले तरच परमेश्वर आपल्याला भेटेल. एके दिवशी सर्वज्ञांनी असंच रामतीर्थाकडे विहरणाला गमन केलेलं आहे आणि सर्वज्ञांची गुंफा अर्थात मठ करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. परमेश्वर खूप वेळ एका ठिकाणी राहत नाही, पण तरीही भक्तजनांकडून असे मठ मंदिरे बनवून घेतात. याचं कारण या जीवाचा कर्मनाश व्हावा, अयोग्य जीवाला योग्यता प्राप्त व्हावी, ज्ञानाला प्रेमाला तो पात्र व्हावा. या अनुषंगाने परमेश्वरांनी गुंफा करण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर देवानी रामनाथाच्या वायव्येला पराकोटाच्या आत झोपडी केली, भिंती घातल्या, धाबं करण्यासाठी लागणाऱ्या लाकूड फाट्यासाठी भटोबास पिंपळाच्या झाडावर फांद्या मोडण्यासाठी चढले. त्याच पिंपळाखाली सर्वज्ञांचं आसन झालेलं होतं. भटोबास एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जायचे, वाळलेले लाकडं जे आहे ते तोडायचे आणि दुसऱ्या फांदीवरती उड्या मारायचे. ते कोणत्याही प्रकारचे पडत नव्हते आणि हे सर्व पाहून सर्व भक्तांना तर आश्चर्य वाटलंच, पण बाईसांना आश्चर्य वाटलं. आणि मग बाईसा देवाला म्हणतात की बाबा, नागदेव कसा एका डाळीवरून दुसऱ्या डाळीवर जात आहे परंतु पडत नाही म्हटले. आणि मग देव बघतात, कसं वानरासारखा दिसत आहे म्हणले, एका डाळीवरून दुसऱ्या डाळीवरती जातो आहे. बाई हा वानराच आहे म्हटले. आणि मग देवानी भटोबासांना त्या दिवसापासून वानरेश असं नाव ठेवलं आणि तेव्हापासून देवसुद्धा वानरेश नावानेच आचार्यांना बोलायला लागले. त्याच ठिकाणी भक्तजनांच्या माध्यमातून बाईसांनी देवाची पूजा अवसर, दुपारचा पूजा अवसर केला, आरोगणा झाली, पौड उपौड तिथंच झाला. आणि मग रामनाथाच्या देवळात थोडा वेळ आसन झालं. त्यानंतर सर्वज्ञांनी बिराडावर गमन केलं. अर्थात जे बनवलं होतं ते तिचं लगेच सोडून दिलं. यातून परमेश्वरांनी आपल्याला खूप मोठी समज दिलेली आहे. आपला कर्माश होण्यासाठी दास्य, परमेश्वराच्या आज्ञेचं प्रतिपालन करणं, परमेश्वराच्या प्रवृत्तीला उतरणं हे तर महत्त्वाचं आहेच आहे. परंतु हे बनवल्यानंतर त्यात न अडकता त्यातून बाहेर पडणं, त्याचा त्याग करणं, ते सोडून देणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. आपण अज्ञानी जीव भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था म्हणून हे सर्व बनवतो. एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. या अनुषंगाने प्रपंचामध्ये घरं बनवतो, गाड्या बनवतो, आणखीन इस्टेट बनवतो. बऱ्याच गोष्टी बनवल्यानंतर मात्र सोडण्याची वेळ येते तेव्हा लागलेपण असल्यामुळं, कष्टाने बनवलेलं असल्यामुळं ते सोडण्याची मात्र तयारी नसते, इच्छा नसते, वासना नसते. एक मानसिकता तयार होते की एवढं कष्टाने उभं केलं आहे आणि आता हे कोणाला द्यावं, कसं द्यावं. आणि देणारे जे आहे ते बी आपलेच आहे, परंतु सोडण्याची इच्छा नसते. कालानुक्रमे वय होतं, निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला हे सोडून जावंच लागतं आणि त्यावेळेस मात्र सुटल्याच जातं. परमेश्वराची अपेक्षा एकच आहे का तुम्ही बनवलं आहे, तुम्ही आहे तोपर्यंत ते सोडा आणि ते सोडाल तर मी तुम्हाला भेटेल. अन्यथा तुम्हाला ते सोडावंच लागेल आणि तुम्ही सोडून जाणारच आहे. परमेश्वराची एक प्रवृत्ती आहे. बाईसा कितीतरी वेळा सांगते देवाला की तर तुम्ही किती वेळ थांबणार आहे, कशासाठी बनवताय, कशासाठी सद्भक्तांना थकावताय. परंतु देव म्हणता अशी आमची प्रवृत्ती आहे, यांनी बनवावं, यांचा कर्मनाश व्हावा, यांची योग्यता वाढावी, त्यातून त्यांनी समज निर्माण करून घ्यावा, ज्ञान घ्यावं, बोध घ्यावं, जाणीव करून घ्यावी. अनेक वेळा अशी प्रवृत्ती होती का ताण लागली तरी पाणी मागण्याची कोणाकडे इच्छा नव्हती आमची.
अशा पद्धतीनं परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार परमेश्वर या जीवाच्या कणवेतो या जीवाला योग्य करण्यासाठी अनंत लीळा करतात. त्यातूनच परमेश्वराने सर्व सद्भक्तांकडून गुंफा तयार केली, तिथंच पूजा अवसर केला, तिथं आराम केला आणि सायंकाळी ती सोडून दिली गुंफा आणि बिडारावर ती आले. त्याच ठिकाणी त्या माध्यमातून आचार्यांना वानरेश नाव पडलं आणि इथून पुढं आता लीळाचरित्रामध्ये सुद्धा आचार्यांना वानरेश म्हणूनच संबोधल्या जाईल. परमेश्वरसुद्धा वानरेश नावाने देवाला संबोधलं जातं आणि ती ओळख आचार्यांना देवाने अप्रत्यक्षरित्या दिली. त्यानंतर एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञांनी रामनाथाकडे विहरणाला गमन केलं आणि त्याच उत्तरेकडे पराकोटाच्या भिंतीसमोर एक आंबा होता, तिथे सर्वज्ञांचं आसन झालेलं आहे. तेव्हा पाठक नावाचे एक ब्राह्मण आहे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले, भेट झाली. त्यांना वेद नाही आहे, बोध नाही आहे, ब्राह्मण आहे, सोबत त्यांची पत्नी आहे, सामान सुमान आहे, वाहण्याचा बैल आहे, असं सर्वच संसारच घेऊन ते प्रवास करत असताना देवाची भेट होते आणि देवाच्या दर्शनाला येतात, दंडोत घालतात, श्रीचरणावर मस्तक टेकवतात. पानसुपाऱ्या आसनावर ठेवून थोड्या वेळाने त्यांनी विनंती केली देवाला का जी न्यायदर्शनाकारांनी असं म्हटलेलं आहे की गुरुला सर्व अर्पण करावं म्हटले, चित्त वित्त काया परमेश्वराला अर्पण करावी आणि मग गुरु म्हणतील ते करावं. हे देवाला ते सांगत आहे आणि देव शांतपणे ऐकताय, कारण देवाला त्याची प्रवृत्ती माहिती आहे, त्याची मानसिकता माहिती आहे, त्याचा विचार, त्याचा हेतू, त्याचा भाव सर्व माहीत आहे. लीळाचरित्रामध्ये असे अनंत जीव आपल्याला पाहायला भेटतात आणि हे जीव म्हणजे एक एक प्रवृत्ती आहे. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, तशी एक प्रवृत्ती, ही एक प्रवृत्ती आपल्याला लीळाचरित्राच्या माध्यमातून समोर आलेली आहे. सर्वज्ञांनी ते सर्व ऐकून घेतलं शांततेने. त्यांनी सर्वज्ञांजवळ स्वतःच्या पत्नीला बसवलं, जवळ फाटकं धोंगडं ठेवलं, सामान सुमान वाहण्याचा बैल, पाठीवरती लाकडी चौकट, जे बी त्यांनी आणलेलं होतं ते सर्वज्ञान पुढं ठेवलं. त्याला बैल बांधला आणि सर्वज्ञांना दंडोत घातले, चरणावर मस्तक टेकवून बसले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सर्व जे आहे त्यांनी आणलेलं सामान आपल्या पत्नीसहित ते देवाला देऊन टाकलं, आपल्या गुरुला देऊन टाकलं आणि तो देवाला सांगतोय न्यायदर्शनामध्ये असं असं आहे का गुरुला चित्त वित्त काय सर्व अर्पण करावी आणि त्या पद्धतीने त्याने केलं पण. परंतु त्याची अभिलाषेची वृत्ती होती आणि हे देवाला माहीत होतं. ब्राह्मण पाहून ब्राह्मणाला देवांनी बघितलं त्या पाठकाला आणि हसत हसत मग देव सर्वज्ञ काय म्हणतात, आता आमचं होतं म्हणले, हे आम्ही घेतलं, ते आता आम्ही परत तुम्हाला प्रसाद म्हणून देतो, तुम्ही घ्या म्हटले. आणि ते जी म्हटले आणि वरून तो काय म्हणतात, न्यायदर्शनकारांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की गुरु म्हणतील ते करावं, महाप्रसाद आहे म्हटले तुम्ही दिलेला, तो आम्ही घेतो आता महाप्रसाद म्हणून. अर्थात त्याला देण्याची अभिलाषा नव्हती, मानसिकता नव्हती, हेतू नव्हता, निरपेक्ष भाव नव्हता, परंतु एक दृष्टपर भाव आणि न्यायदर्शनामध्ये असं असं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मला करण्याची इच्छा आहे, असं फक्त वरवर बाहेरून दाखवण्याचा एक प्रवृत्ती त्या जीवाची परमेश्वराने आपल्याला समोर आणली. आजही आपल्याला असे अनेक भक्त लोक दिसतात, देण्याची इच्छा नाही आहे परंतु खूप काही देतोय, खूप काही देण्याची प्रवृत्ती आहे असं दाखवण्याचे एक राजस भाव जीवांमध्ये दिसतो. वास्तविक परमेश्वराला जर त्यांनी खरंच निरपेक्षपणे असं जर केलं असतं तर देवाने त्याला काय नसतं दिलं. एक छोट्याशा सुदाम्याच्या मुठभर पोळ्याच्या बदल्यात देवाने सुदाम्याला काय दिलं, तसं ह्या पाठकाने जर यदाकदाचा असा विचार केला असता की काय आहे नाही तरी दुसरं इथं आपलं जे बी आहे ते देवाचं आहे आणि देवाला देऊन टाकू, आणि त्याची मनापासून तर निरपेक्ष भाव, शुद्ध हेतूने जर त्यांनी ते केलं असतं तर देवाने त्याला ते परत दिलंच असतं, परंतु खूप काही भेटलं असतं. परंतु त्याची भावना तशी नव्हती, त्याचा हेतू तसा नव्हता, त्याची उलट अभिलाषा होती आणि ते परत त्यांनी घेतलं. सर्वज्ञांनी दिलेलं सर्व परत घेतलं. यावर सर्वज्ञ म्हणतात, तो समोर बसलेला आहे, सर्व भक्त लोक आहे. देव म्हणतात, तळ हातावरील पाण्यात बोटांना ठाव लागतो तसा पाठ्याचा त्याग आहे म्हटले. आधीच अज्ञान वर अन्यथा ज्ञान. जसं कुष्ठावर खाच तुटून पाठक मौन होते, मग ते आपलं सर्व घेऊन गेले. सर्वज्ञांनी बिराडावर गमन केलं. देव सांगतात ही जीवाची प्रवृत्ती कशी आहे. तळ हातावरील पाण्यात बोटांना ठाव लागतो, म्हणजे तळ हातावर पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या बोटांनी त्या पाण्याला स्पर्श करायचा आणि वरून सांगायचं का आम्हाला ठाव लागला. तसा हा त्याचा त्याग आहे.
ऑलरेडी द्यायचं काहीच नाही आहे, परंतु देण्याचा फक्त आव आणायचा आहे. आणि हे कोण करू शकतं म्हटले? देव म्हणतात अज्ञान, अज्ञानी जीव. अज्ञान तर अज्ञान, त्याच्यात अन्यथा ज्ञान. म्हणजे ह्या ग्रंथात असं लिहिलेलं आहे, त्या ग्रंथात तसं लिहिलेलं आहे, आणि मग मी ते तसं करतो आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या मी खूप मोठी धार्मिकता करतो आहे, धर्म करतो आहे. अशा पद्धतीनं जसं कुष्ठ झालं आहे आणि कुष्ठावर परत वरून खाज, म्हणजे अज्ञान आणि अज्ञानामध्ये परत अन्यथा ज्ञान. जसं एक आजार झाला आहे आणि त्या आजारावर परत दुसरा आजार होणं म्हणजे दुःखच दुःख. पाठकसुद्धा ते ऐकत होते, ते मौन होते, आणि आपलं सर्व घेऊन ते उठले आणि ते निघून जातात. देवसुद्धा बिराडावर गमन करतात. एकदा असंच भट्टोबासाचं आणि लकुबाईसाचं भांडण होतं. भट्टोबासांनी लकुबाईसांना कर्ज म्हणून काही पैसे दिलेले होते आणि त्यांना ते परत मागत होते का, त्यावरून त्यांच्यात भांडण झालं. भट्टोबास म्हणतात, लखुबाई तू इतकीच गुणाची चांगली आहे, असं काय करते, आम्हाला आमचं देत का नाहीस? आमचे दे आहे, देऊन टाका. आता लकुबाईसांनी व्यवहाराच्या अनुषंगाने व्यवहार बघायला पाहिजे होता, परंतु लकुबाईसा म्हणताय, हो रे हो, फार तू गुणाचा आहे, मला माहिती आहे म्हटले, चांगला आहे. आणि बायांविषयी, स्त्रियांविषयी, विधवा बायांविषयी त्यांनी त्या लखुबाईसांनी आचार्यांना अत्यंत खालच्या थरात जाऊन त्या बोलल्या की विधवा ब्राह्मण स्त्रियासुद्धा तुझ्या हातून सुटत नाही, बाकीच्यांना काय तू सोडशील आणि मला शहाणपणा शिकवतो. अशा पद्धतीनं त्या बोलल्यानंतर भट्टोबासांच्या वर्मावरच घाव घातला. ते सर्व भक्तजन आणि सर्वज्ञ ऐकत होते, समोर बसलेले होते. त्यामुळे सर्वांसमोर भट्टोबास अत्यंत दीनवाणे झाले, त्यांना अत्यंत दुःख झालं. आणि लखुबाईसा सर्वज्ञ म्हणाले, बाई ज्यांचं असेल ते त्यांचं द्यावं. देव आता लखुबाईसाकडे वळतात आणि त्या म्हणतात, तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि ते तुमचं देणं आहे, ते तुम्ही दिलं पाहिजे. आणि हा व्यवहारामध्ये कोणाचा तरी वर्म काढण्याचा अधिकार किंवा योग्यता नाही. ही वर्मस्पर्शानेच नरक होत असतं म्हटले. वर्मस्पर्शापरी वरी शिरच्छेद चांग. वर्मस्पर्श हे सर्वात मोठं पाप आहे, त्यापेक्षा शिरच्छेद चांगलं देव म्हणतात. याचं कारण आहे, शिरच्छेद केल्याने एक वेळ दुःख होतं, परंतु वर्मस्पर्श केल्याने सतत दुःख होत राहतं. ज्या वेळेस ते त्याला आठवेल, ती व्यक्ती समोर येईल, समोर न येता त्याला ते आठवेल. ज्या वेळेस तो आठवेल आणि ज्या वेळेस त्याला दुःख होईल, त्यावेळेस त्याने ती हिंसा केली, घात केला, असं कर्म त्याला लागतं आणि त्याला सर्वात मोठं दुःखाला प्राप्त व्हावं लागतं. आपणही कधीतरी कोणाचं तरी असं मन दुखेल, मनाला लागेल असं वागत असतो, बोलत असतो. कोणाकडं तरी बोलल्यानंतर त्याला ते कळत असतं. म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं आहे, ओटांतारा निघाले ते देशांतरा जाय. बोलताना आपण अत्यंत तोलून मालून बोललं पाहिजे. आणि जे आपण असंत कर्म करतो, त्या असंत कर्मातलं करण्याचे जे साधन आहे ते आहे इंद्रिय, आणि त्या इंद्रियातलं सर्वात मुख्य स्थानन आहे म्हणजे जीभ, म्हणजे तोंड. बोलण्यातून कर्म आणि खाण्यातून जे कर्म होतात त्यातूनच आपली अभिलाषा वाढत जाते. आपण असंत कर्म करतो, जोडतो, आणि त्यातूनच आपण नरकाला प्राप्त होत असतो. म्हणून देव सांगतात, एक जीवा पकडली तर सर्व इंद्रिय पकडले, पण सर्व इंद्रिय पकडले, जीवा पकडली नाही तर काहीच पकडलं नाही. मग बोलणं असेल, खाणं असेल, या दोन्ही गोष्टी परमेश्वराने सांभाळायला लावल्या. आणि सर्वात मोठं जे शस्त्र आहे हे म्हणजे जीभ आहे. ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं, ज्यांनी जग जिंकलं त्यांनी देवाला जिंकलं. म्हणून जिभेच्या माध्यमातून, तोंडाच्या माध्यमातून जे आपण कळत न कळत चुका करत असतो, बोलत असतो, ते सर्वात मोठं कर्म आपल्याला लागत असतं. आणि देव म्हणतात, शास्त्रापेक्षा शब्दांची जी शस्त्र आहे ते फार तीक्ष्ण असतात. जसा गेलेला बाण परत घेता येत नाही, तसं बोललेला शब्दही परत घेता येत नाही. आणि म्हणून बोलताना अत्यंत तारतम्य पूर्ण सत्सद बुद्धी जागृत ठेवून आपण कोणाविषयी बोलतो आहे, काय बोलतो आहे, कशासाठी बोलतो आहे, आणि कोणत्या हेतूने, कोणत्या उद्देशाने बोलतो आहे, आणि तो अधिकार आपल्याला आहे का, ती मर्यादा आपण समजून उमजून घेतली पाहिजे. आणि म्हणून हो का जी मी चुकले म्हणून श्रीचरणावर तिनं मस्तक टेकवलं, परंतु वेळ निघून गेलेली होती. आचार्यांचं मन दुखलं होतं. आणि मग आचार्यांचं मन दुखलं आहे आणि ती नुसतंच मी स्वतः चुकले असं म्हटलं तर चालेल का? तर तिनं मग आचार्यांकडे माफी मागितली. आचार्यांनी माफी केली तर त्या गोष्टीचं ते असंग क्रिया केलेली आहे ती मिटून जाते. ती त्यांनी मनापासून मिटवली तर, मनापासून त्यांनी सोडली तर.
म्हणून सर्वात मोठं जे शस्त्र आहे हे तोंड आपण सांभाळलं पाहिजे. कळत न कळत आपल्याकडून बऱ्याच अन्य वार्ता करत असतो. ज्याविषयी आपल्याला काही माहीत नसतं त्यावरती आपण स्टेटमेंट देत असतो. ज्याविषयी आपण पाहिलेलं नसतं, ऐकलेलं नसतं, कोणत्याही प्रकारचं प्रमाण नसतं त्याविषयी आपण बदनामीकारकही बोलत असतो. कोणालाही समजून न घेता, कोणाचा आपला अधिकार न समजता, मर्यादा न समजता आपण बोलत असतो. परंतु ह्या बोलण्यातून त्याचं जर मन दुखलं, ती वर्मस्पर्श जो जेव्हा जेव्हा त्याला तो आठवेल तेव्हा तेव्हा आपण मात्र त्या असंत कर्मात पडत असतो आणि तितकं आपल्याला ते कर्म आहे ते लागत असतात. त्यावरती ती व्यक्ती समोरची कोण आहे, साधा नामधारक आहे, कर्मराटीच आहे, वासनिक आहे, साधू आहे, चर्यावंत आहे कोण, विद्यावंत आहे, देवतेचा विग्रह आहे, यावरती आपलं ते दुःख ठरत असतं, आपलं नरक ठरत असतं. आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीला ना ओळखता येत, ना समजता येत, ना कोण आहे, त्याची योग्यता पात्रता काय आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपल्या हातात एकच आहे आपलं तोंड. ते आपलं तोंड आपल्या हातात असल्यामुळं आपण ते पकडावं. दुसऱ्याला आपण ओळखू शकत नाही, जाणू शकत नाही. आणि म्हणून यावरती जो चालेल तीच साधना आहे, तीच धार्मिकता आहे आणि तेच धर्मातलं कर्म आहे. आणि या धर्मातल्या कर्मातूनच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून देवाने खूप मोठी सूत्र आज सांगितलं, वर्मस्पर्श नरक. वर्मस्पर्शापरी शिरच्छेद सांग. वर्मस्पर्श हेच नरक आहे म्हटले. दुसरं नरकाची व्याख्याता भरपूर केलेल्या आहे, परंतु नरक काय आहे, नरकाचं लक्षण काय आहे, वर्मस्पर्श म्हणजे कोणाचं मन दुखवणं. आणि या संदर्भात अनेक लीळा चरित्रामध्ये आलेल्या आहेत. पद्मनाभी देवाने कोणा एकाचं वर्मस्पर्श केला, त्याला दुःख दिलं, तर देवानी कवड लावून त्याला येण्यास मनाई केली, त्याच्याकडे माफी मागायला लावली. शेणामातीनं आपल्या शरीराला लिंपून माफी मागायला लावली आणि त्यांनी माफ केलं, तेव्हा देवाने त्याला घेतलं. अर्थात परमेश्वराच्या ठिकाणी आपण भक्ती करत असताना ह्या ज्या गोष्टी करत नसेल, सांभाळत नसेल आणि बाकीच्या खूप धार्मिकता करत असेल, खूप स्मरण करतोय, खूप विडे वाहतोय, खूप स्थानं करतोय, खूप पंचावतार उपार करतोय, साधू संतांना पूजन पाजन करतोय, साधू संतांना अन्नदान करतोय, सर्वच करतोय धर्माच्या अनुषंगाने, जे जे धर्माच्या चौकटीत बसेल ते. परंतु हे करत असताना दुसरी बाजू आपण जर कोणाचं मन दुखवत असेल, कोणाला वाईट म्हणत असेल, कोणाची बदनामी करत असेल, तर त्या करण्याला काही अर्थ नाही. आणि हे जर करत असेल तर ते जे आपण करतोय त्यात थोडाफार कमीपणा केला नाही केला तरी त्यांनी काही फरक पडत नाही. याचा अर्थ खरी धार्मिकता काय आहे, नरक चुकायचे असेल तर वर्मस्पर्श करणं नाही, कोणाचं मन दुखवणं नाही. आणि हा सर्वात मोठी हिंसा परमेश्वराने आपल्याला सांगितली. आणि ती हिंसा आपल्याकडून कळत न कळत दररोज घडत असते. त्यावरती कंट्रोल करणं म्हणजे साधना, त्यावरती नियंत्रण करणं म्हणजे धार्मिकता. कोणाला तरी आपल्या ऊर्ध्वगतीतून बोलण्यातून जर प्रसन्नता निर्माण होत असेल, आनंद होत असेल, सुख वाटत असेल, तर तिथं परमेश्वरसुद्धा प्रसन्न होतात. आणि दुसऱ्याला दुःख देत असेल आपण, तर तिथं परमेश्वरसुद्धा दुःखी होतात. याचं कारण, औसा एकदा कुत्र्याला मारते आणि देव आपल्या श्रीमुकुटाला श्रीकर लावतात आणि मग औसा म्हणते, देवा तुम्ही सर्व व्यापक. ते म्हटले, हो, तुम्ही त्याला मारलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते आम्हालाच मारलं. आणि अशा अनेक लीळेतून परमेश्वर तत्त्वज्ञान सांगतात, धार्मिकता सांगतात, धर्म सांगतात, साधना सांगतात, पण आपण ती लक्षात घेत नाही. आपण मात्र दुसऱ्याच धार्मिकतेमध्ये अडकून गेल्यामुळे त्या रस्त्यावरून जात असताना आपण आंधळे झालेलो आहोत. डोळे उघडं ठेवणं म्हणजे तेव्हानी सांगितलेली समज काय आहे ते आपण समजून घेणं, जाणून घेणं. असंच एके दिवशी लखुबाईसाचं अंगण झाडत होती लखुबाईसा. आणि लखुबाईचं अंगण झाडत असताना दादूस अंगणात उभे होते. आता व्यापार करता करता दादूच बसलेले आहे. जरी बसलेले असेल, उभे असेल, कोणी व्यक्ती असेल, आपण सेवा करतोय तर हा आपल्याला कुशळता असली पाहिजे, सेन्स असला पाहिजे की दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्यावरती ते उडणार नाही. अन्यथा 2 मिनिट, 4 मिनिट किंवा 10 मिनिट आपण ते वेळ केला पाहिजे, लेट केलं पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे. परंतु तो जर व्यावहारिकता, तो सेन्स आपल्याला नसेल तर आपण काय कर्म करू शकतो आणि त्यातून काय होऊ शकतं हे आपल्याला या लीळेतून समजेल. तर ती झाडत असतानाच ते दादोस्थानावरती थोडीशी धूळ उडाली. तिथं भटोबास पण होते. आता भटोबास हे दादोसांचे शिष्य. भटोबासांना अजून बोध झालेला नाही आहे, त्यामुळे देवापेक्षा दादोसांवरती त्यांची जास्त दृष्टी, जास्त निष्ठा. आणि मग ते म्हणतात, हे काय लखुबाई, दादोसांवरती धूळ उडाली म्हटले, तुम्हाला दिसत नाही का? आता अगोदर त्यांचे भांडणं झालेले, मनात
कटुता आलेली आहे, कलुषितता आलेली आहे. आणि त्यात आचार्यांनी असं म्हटल्यानंतर लकुबाईसा म्हणतात, आधी तू कोण आणि मग तुझे दादूस कोण? तू कोण आहे आणि तुझे दादूस कोण आहे? धूळ उडाली तर त्यांनी काय फरक पडतो? बटोबास म्हणाले, असं काय, कसं काय मी कोण आणि माझे दादूस कोण? माझ्या दादोसांवरती धूळ उडाली, अर्थात केश पडेल दादोसांचा, तिथं नागदेव माझं मस्तक धडापासून वेगळं करीन. अर्थात मी यांच्यासाठी मरायला तयार आहे, मी मरू शकतो, एवढ्या योग्यतेचे दादोस माझ्यासाठी आहे. आणि तू म्हणती तू कोण आणि ते कोण? त्याच्यामुळं बरंचसं भांडण वाद वाढला. लकुबाईसांना ते बोलल्यामुळं तर ती बी काही गप्प बसली नाही. तिने बी आपलं जे तोंड आहे ते गप्प न करता, जा पडू दे असं तिकडेच, अख्खंचं अख्खं म्हणले, तुझं धड पडलं तर मला काय फरक पडतो आहे आणि तोय पडला तर मला काय फरक पडतो आहे. तिनं आणखीन आगीत तेल टाकलं आणि त्यातून आचार्य आणखीनच तावात येऊन आवेशात येऊन तिच्याशी भांडले आणि मग त्या रडायला लागल्या. आता बाई माणूस आहे, थोडं काही वाढवा झालं की रडणं, हे शस्त्र घ्यायचं. आणि मग त्या रडायला लागल्या. रडत रडत सर्वज्ञांजवळ आल्या, सगळा प्रकार सांगितला. ते ऐकलं. सर्वज्ञ म्हणाले, हा गा वानर्या, तुम्ही यांना शिव्या का देत आहात? म्हटले, तुम्ही तर महात्म्याचे आहात, तुम्ही महात्म्याचे, तुम्ही दादोसांचे, पण हे तर मात्र आमचे आहे. म्हटले, हे आमचे आहेत. म्हणले, ते राजासाठी जरी नावडीतीयाचा पुत्र जरी झाला तरी कोणी बोटे दावू नये. म्हटले, देवाने किती लकुबाईसांची कड घेतलेली आहे. तुम्ही दादोसांची कड घेतली, परंतु हे आमचे आहे. आणि त्यांनाही बोध नाही आहे, परंतु देव त्याच्यासाठी शब्द वापरतात. नावडतीचा जरी झाला तरी मात्र कोणी बोट दाखवू नये. तिला बोध नाही, तिला समज नाही मी कोण आहे, काय आहे, तिला जाणीव नाही आहे. परंतु ती माझ्यासाठी इथं आलेली आहे आणि माझ्यासाठी सेवा करते. ती जरी नावडतीची जरी झाली तरी मात्र तुम्ही मग काही बोलावं आणि काही बोट दाखवावं. म्हणजे एखादा दर्शनार्थी जरी असला, परमेश्वराच्या स्थानावर येणारा, साधूसंतांना दर्शन घेणारा, त्याच्यासाठी सुद्धा देवाचा किती अभिमान आहे. देव म्हणता आम्ही निराभिमान, पण आपल्या लागेस अभिमान. देवाचा अभिमान आहे, परंतु कोणासाठी? अगदी दर्शनासाठी. त्याच्यानंतर मग नामधारक, वेदवंत, बोधवंत, चार्यावंत, ही जी साखळी आहे, ही अवस्था आहे, ही वाढत वाढत जाते आणि आपण त्याचा कधीच विचार करत नाही. देवाने अभिमान घेतलेला आहे आणि इतरांनी त्याला जय जय शब्दानेच बोलवावं म्हटले. ती नावडती जरी असली तरी ती आमची आहे. त्याच्यामुळे इतरांनी जय जय याचा अर्थ काय? आदराने बोलावं. आचार्यांना देवाने अक्षरशः झापून टाकलं की आदराने बोलायचं, असं चुकीचं बोलायचं नाही. रायाच्या जांगी मांडिये झाला म्हणले, ते आता राजाचे झालेले आहे म्हटले. आता देव आचार्यांना एक एक लीळेतून काही काही प्रसंग अनुरूप समजावताय, कळताय. आचार्यांची योग्यता वाढते, आचार्य विचार करताय. तसाच आमचा संबंधी श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे म्हटले. देवाने अभिमान घेऊन अप्रत्यक्षरित्या आचार्यांना सांगितलं की ह्या कोण आहे, आम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, तुम्हाला कोणाचा अभिमान आहे, कशाचा अभिमान आहे. अशा प्रकारे सर्वज्ञ भटोबासांना कोपले, चिडले. तेव्हा भटोबास म्हणले, नाही जी, ही भलतं भलतं बोलत होती म्हणून मी आजपासून हिच्यापासून बोलणारच नाही म्हटले. मग आता असं काही झालं की लगेच एखादा माणूस म्हणतो मी बोलणारच नाही, त्याला याचं तोंडही पाहणार नाही. तसंच आचार्यसुद्धा बोलले, परंतु देवाने त्यावरती एक खूप मोठं तत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वज्ञ म्हणता, वानऱ्या, एकी कोठाचे बैल भांडती झुंजती, परी कुशीशी कुश लावून बसते. अहो म्हटले, तुम्ही बी आमचेच आहे. अप्रत्यक्षरित्या आचार्यांना बोलले, परंतु नंतर परत देवाने सावरून घेतलं की तुम्ही आमचे जे एका कोठाचे बैल भांडती झुंजतात, तुमचं भांडणं होईल, झुंजतात, ठीक आहे म्हटले, परंतु जेव्हा कुशीशी संध्याकाळी जेव्हा बसतात तेव्हा कुशीशी कुशी लावून बसतात. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा वैचारिक मतभेद असेल, आचाराचे मतभेद असेल, विचाराचे मतभेद असतील, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु ज्यावेळेस स्वामी श्रीचक्रांचा परिवार म्हणून आपण समोरासमोर येतो तेव्हा आपल्यामधले मतभेद हे मिटले पाहिजे. परमप्रीतीचं जे बी देवाने सांगितलेलं वचन आहे ते आपल्याकडून पाळता आलं पाहिजे, अगदी मनापासून. वरवर असण्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि त्या भेटण्यातून आपल्याला देव भेटणार आहे अशी मानसिकता, असा भाव, आपला हेतू असला पाहिजे. आणि त्याचा आपल्याला गोमटं भेटेल, योग्यता भेटेल, हा विचार आपण तसा केला पाहिजे. आणि तसंच तुम्ही व्हावं असं देवाने आचार्यांना सांगितलं. आणि मग हो काजी म्हणून भटोबास गप्प राहिले. भांडणं आहे, वाद आहे, परंतु ते कसे असले पाहिजे? वैचारिक असले पाहिजे, तत्त्वाचे असले पाहिजे, सिद्धांताचे असले पाहिजे. आपल्या अभिलाषेपोटी, आपल्या सुखापोटी भांडणं करणं हे
जिवंतपणाचं लक्षणही नाही. जिवंतपणाचं लक्षण काय आहे? का तत्त्वसिद्धांतावरती, आचाराविचारावरती. देवाने सांगितलेलं हे आहे, तुम्ही हे करत नाही आहे, समजून सांगण्याच्या उद्देशाने ते भांडण असावं, ते तत्त्वसिद्धांताचं असावं, आचाराविचाराचं असावं. परंतु भांडण जरी असलं तरी मात्र ते वैयक्तिक न घेता, दुश्मन नजरेने त्यांच्याकडे न पाहता, हे आपलेच आहे अशी भावना आपल्या मनामधून, अंतर्मनामधून असली पाहिजे. उलट ते चुकीचं करताय याचं दुःख, याची खंत आपल्याला असली पाहिजे. त्यांचं भलं व्हावं, त्यांचं हित व्हावं या उद्देशानेच आपला राग असला पाहिजे, आपली भावना असली पाहिजे, आपली चिडचिड असली पाहिजे, आपलं सांगणं असलं पाहिजे. परंतु वैयक्तिक घेऊन जर आपण बोललं तर ते मात्र दोष आहे आणि ते एक कर्म आहे. ते कर्म आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगत असताना ह्या दोघंही जे आहे यांना अजून बोध नाही आहे, परंतु देवाने अगदी आपलेपणाने त्यांना आपलं मानून, त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी केलेले कर्म, त्या कर्मातून दिलेली समज ही अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने त्यांना न सांगता ही आपल्याला सांगितलेली आहे. आणि मग आपण ती आपल्या जीवनात उतरली तर आपल्याला परमेश्वर भेटणार. नाही तर आपण काय सांगू? आचार्यांना देव असे बोलले, लखुबाईसाला देव असे बोलले, माईम भट्टांना देव असे बोलले. मग त्यांना बोलले, मग त्यांनीच ऐकावं का? देवाने त्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला बोललेलं आहे. म्हणून वर्मस्पर्श करणं हे किती मोठं पाप आहे, त्यातून आपल्याला काय होऊ शकतं याच्यावरती कंट्रोल करणं म्हणजे साधना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मतभेद वैचारिक जरी असले तरी आपण ते मनापासून न घेता, अंतर्मनाने त्याला न स्वीकारता, बाह्य अंगाने त्याचा विचार करून, खिलाडी वृत्तीनं त्याचा त्याग करून, परमप्रीतीचं सुद्धा आपण जे बी वचन आहे ते पाळलं पाहिजे. म्हणून देव आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान सांगतात. आणि हे तत्त्वज्ञान आपल्याला परमेश्वराचा सांगण्याचा उद्देश एकच आहे का हे तत्त्वज्ञानातून जो समज आहे, हा जो बोध आहे, हे आपण आपल्या जीवनात उतरवली आपण आणि त्या आचारावरती जर चाललो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.